हिवाळ्याच्या दिवसामध्ये अशी मटर टिक्की करून बघा, अप्रतिम लागते। काय करायचं, 1 वाटी मटर घ्यायचं, 2-3 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या, आलं घ्यायचं, कोथिंबीर घ्यायची, 2-3 हिरव्या मिरच्या घ्यायच्या। हे सर्व साहित्य बारीक करून घ्यायचं। मध्ये तेल टाकायचं, त्यावर 1 चमचा जिरं टाकायचं। तयार केलेलं मिश्रण कढईमध्ये टाकायचं, छान परतून घ्यायचं। त्याच्यावर 2 वाटी पाणी टाकायचं। 1 खिसून घेतलेला बटाटा टाकायचा कच्चा, चवीनुसार मीठ टाकायचं, 1 वाटी रवा टाकायचा। सर्व मिक्स करून झाल्यावर, गोळा तयार झाल्यावर हे मिश्रण काढून घ्यायचं। हे मिश्रण थंड झाल्यावर त्याचे टिक्कीचा शेप द्यायचा। व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे। ही टिक्की लहानापासून ते मोठ्यापर्यंत सर्वांना आवडते, तुम्ही एक वेळ नक्की करून बघा। कढईमध्ये तेल टाकायचं आणि शॅलो फ्राय करायचं। तुम्ही डीप फ्राय केलं तरी आणखी कुरकुरीत होतात। एक बाजू झालेली आहे आपली, दुसरी बाजू पण होत आहे। ही रेसिपी झटपट पटापट होणारी आहे। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि इंस्टावरून जर बघत असाल